आपण संख्यामध्ये काय काय पाहिलं तर नैसर्गिक संख्या, त्याच्यानंतर पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, मूळ संख्या आणि जोडमूळ संख्या. आता संख्यामध्येच आपण पाहायचे त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या, त्रिकोणी संख्येवर परीक्षेत प्रश्न विचारला जातो, त्यामुळे त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या याला ट्रायंगुलर नंबर असं सुद्धा म्हणतात. आता त्रिकोणी संख्या म्हणजे काय तर दोन क्रमावर नैसर्गिक संख्याच्या गुणाकाराच्या निमपटीस काय म्हणतात त्रिकोणी संख्या. दोन क्रमवार नैसर्गिक संख्याच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या म्हणतात. आता दोन क्रमवार नैसर्गिक संख्या, नैसर्गिक संख्या म्हणजे ज्या नैसर्गिक संख्या आहेत आपण पाहिलं 1 2 3 अशा अनंत. या दोन क्रमवार नैसर्गिक कोणते असू द्या त्या संख्याच्या नैसर्गिक संख्याच्या गुणाकाराच्या निमपटीस. आता समजा आपण एखादा गुणाकार घेतला, आता उदाहरणार्थ 1 आणि 2 ह्या दोन नैसर्गिक संख्या घेतल्या क्रमवार आणि त्याचा दोघाचा गुणाकार केला तर त्याच्या निमपटीस, निम म्हणजे अर्धा, निमपटीस अर्धा, पटीस म्हणजे त्याच्या पट. तर आता पहा आपण करून पाहू. तर 1 आणि 2 ह्या दोन नैसर्गिक संख्याच्या गुणाकाराच्या निमपटीस म्हणजे त्याच्या निमपटीस काय म्हणतात त्रिकोणी संख्या म्हणतात. तर बे1 बे आणि खाली 2 बे1 बे म्हणजे 1 आणि या 1 ला काय म्हणतात त्रिकोणी संख्या. तसं दुसरी त्रिकोणी संख्या काढायची असली उदाहरणार्थ 1 आणि 2 झाला आपला. आता 2 आणि 3 ही क्रमवार संख्या घेऊ आपण. याची आपण त्रिकोणी संख्या काढून पाहू. 2 आणि 3 बेत्रिक 6, 6च्या खाली हे 2 त्याच्या निमपटीस म्हणजे गुणाकाराच्या निमपटीस म्हणजे अर्धे. बे1 बे बेत्रिक 6 ही झाली आपली 3 म्हणजे 1 3. त्याच्यानंतर पुढची घेऊ आपण 3 आणि 4 घेऊ. हे नैसर्गिक संख्या 3, क्रमवार नैसर्गिक संख्या 3 आणि 4 चा निमपट म्हणजे अर्धे. तर खाली भागिले 2. तर मग 4 चा पाडा 3, 4 1 4 4 4 3 12, 12 भागिले 2 बेसकम 12 म्हणजे 6. त्याच्यानंतर आपण चौथी पाहू. नैसर्गिक 4 गुणिले 5 भागिले 2, 4 पंचे 20, 20 भागिले 2 बे1 बे 10. म्हणजे नैसर्गिक त्रिकोणी संख्या कोणत्या झाल्या तयार. पहा आपली त्रिकोणी संख्या कोणत्या तयार झाल्या तर 1 3 6 10 अशा त्रिकोणी संख्या तयार झाल्या. मग स्टार्टिंगला कोणती आहे 1. मग लक्षात ठेवायचं त्रिकोणी संख्या सर्वात लहान त्रिकोणी संख्या कोणती 1 आणि सर्वात लहान आपला प्रश्न इथे विचारतात की सर्वात लहान त्रिकोणी संख्या कोणती तर ती आहे 1. मग सर्वात लहान अशी कोणती समसंख्या जी सर्वात लहान त्रिकोणी संख्या पण ती सम तर ती आहे 6. सम म्हणजे तर 6. अशा प्रकारे आपण त्रिकोणी संख्या काढू शकतो. आता त्रिकोणी संख्या काढण्याचं सूत्र आहे ते सूत्र पाहू आपण. त्रिकोणी संख्याचं सूत्र त्रिकोणी संख्या सूत्र. ते सूत्र आहे n ब्रॅकेट मध्ये n अधिक 1 भागिले 2. या सूत्राने आपण त्रिकोणी संख्याचं काढू शकतो. त्रिकोणी संख्या काढू शकतो. आता त्रिकोणी संख्या काढण्यासाठी हे सूत्र वापरायचं आणि त्रिकोणी संख्या आपण कोणती पण काढू शकतो. जसं की आता समजा आपल्याला जर उदाहरणार्थ की त्रिकोणी संख्येचा पाया दिला असता. आता दोन प्रकार पाहू आपण.
त्रिकोणी संख्येचा पाया दिला असता त्रिकोणी संख्या काढा. पाया दिला असता त्रिकोणी संख्या कशी काढायची यावर प्रश्न विचारतात. समजा उदाहरणार्थ आपल्याला दिलाय, फॉर एक्झाम्पल आपल्याला एक उदाहरण दिलं, 1 नंबर की 8 पाया असलेली त्रिकोणी संख्या काढा. 8 पाया असलेली त्रिकोणी संख्या काढा. परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारला जातो की 8 पाया, आणि आपल्याला ऑप्शन दिले जातात की 8 पाया असलेली त्रिकोणी संख्या काढा. सूत्र काय पहा, n म्हणजे पाया. आता समजा आपलं सूत्र काय आहे, त्रिकोणी संख्येचं सूत्र घ्यायचं. सूत्र आपलं n अधिक 1 भागिले 2. या सूत्रामध्ये टाकून पाहायचं आपण. n म्हणजे 8 ब्रॅकेट मध्ये 8 अधिक 1 भागिले 2. आता पहा 8 गुणिले ब्रॅकेट मध्ये सोडवता 8 1 9 भागिले 2. आता याचा आपण जर हे केलं, भागले आलं, बे 1 बे, बे चोक 8, मग आलं आता 4 गुणिले 9 चोक 36 त्रिकोणी संख्या आहे. म्हणजे त्रिकोणी संख्येचा पाया 8 असता, पाया किती, पाया 8 असता त्याचा त्रिकोणी संख्या किती येते 36. 8 पाया असणाऱ्या याची त्रिकोणी संख्या 36 असं काढू शकतो आपण. त्याच्यानंतर कोणत्या याचे काढू शकतो. आता समजा दुसरा घेऊ आपण प्रकाराचा की त्रिकोणी संख्या दिली असता पाया काढणे. आपल्याला विचारतात त्रिकोणी, हा प्रश्न परीक्षेत विचारला जातो की त्रिकोणी संख्या जर दिली आपल्याला, आता त्रिकोणी संख्या दिली आणि त्याचा त्रिकोणी संख्या दिली असता त्याचा पाया काढायचा. हे सर्वात महत्वाचं आहे, पाया काढणे, त्रिकोणी संख्येचा पाया काढणे. आता उदाहरणार्थ आपल्याला दिली, फॉर एक्झाम्पल आता एक घेऊ आपण वर थोडं. फॉर एक्झाम्पल उदाहरण दिलं की 21 या संख्येचा त्रिकोणी संख्येचा पाया किती. 21 या त्रिकोणी संख्येचा पाया किती. आपल्याला असा प्रश्न दिला असता, याचं सूत्र काय आहे त्रिकोणी संख्येचं, त्रिकोणी सूत्र काय आहे पहा. सूत्र लिहून घ्यायचं, n अधिक 1 भागिले 2. आता पाया जर काढायचा असला तर आपण काय करू शकतो पहा, हे सूत्र घेतलं. आता हे सूत्र काय करायचं, अशा प्रकारे भी काढू शकतो की आपण त्रिकोणी संख्या बरोबर या पाया बरोबर 21. आता याचं एक प्रकार समजा पहिला, या प्रकारातून काढू शकतो आपण. मग n अधिक 1 हे भागाकारातले इकडं गेल्यानंतर इकडे डाव्या साईडला असे गेले की गुणाकार होते. भागाकारात आहे ही संख्या गुणाकार. मग n × n अधिक 1 बरोबर 1 2 42. आता याचा गुणाकार यांचा वर्ग n बरोबर 42 आणि n अधिक n हे वजा 1 अलीकडे इकडे आलं, इकडे आलं झालं. या सूत्रानं काढायचं एक स्टेप. या सूत्रानं जर काढलं तर त्याचा पाया निघू शकतो. पण हे खूप आपल्याला कॉम्पिटिटिव्ह मध्ये आपण या प्रकाराने आपण उत्तर काढू शकत नाही, कारण आपला टाइम कंझ्युमिंग मेथड आहे. तर त्याच्यापेक्षा आपण सोपी पद्धतीने पाहणार आहोत. प्रकार दुसरा जो आहे अत्यंत सोपा आहे त्यानं पाहू आपण. पहा प्रकार दुसऱ्यानं पाहू आपण. आता त्याच्यामध्ये पहा द स्टेप 21 चा आपल्याला पाया काढायचा. 21 या त्रिकोणी संख्येचा पाया. 21 या त्रिकोणी संख्येचा पाया. पहा स्टेप 1 काय करायची. स्टेप 1 पहिली गोष्ट, या जी त्रिकोणी संख्या दिलेली आहे त्या त्रिकोणी संख्या करायची दुप्पट करायची.
त्रिकोणी संख्या अगोदर करायची दुप्पट करणे, पहिल्यांदा दुप्पट करायची. करू दुप्पट. 21 गुणिले 2 दुप्पट केली की झाली 42. पहिल्यांदा स्टेप 1 मध्ये ती संख्या काय करायची, त्रिकोणी संख्या दुप्पट करायची. आपली त्रिकोणी संख्या 21, 21 ची दुप्पट झाली 42. स्टेप 2 या स्टेप 2 मध्ये काय करायचं, सर्वप्रथम आपण दुप्पट केली. दुप्पट केल्यानंतर स्टेप मध्ये 42 च्या अलीकडली ही जी आलेली संख्या आहे, या 42 च्या अलीकडील, अगदी अलीकडील, अलीकडील 42 च्या अलीकडील जी वर्ग संख्या आहे, पूर्ण वर्ग संख्या, 42 च्या अलीकडील पूर्ण वर्ग संख्या शोधायची. पूर्ण वर्ग संख्या शोधा आणि ती काढा. 42 च्या अलीकडली कोणती आहे? 42 च्या अलीकडे 36. काय 36? 42 च्या अलीकडे पहा, आपण जर पाहिली 42 च्या अलीकडे ही 36 वर्ग संख्या येते. 42 च्या 36 च्या नंतर 6 6 36 7 7 49 7 7 49 मोठी होती. मग 42 च्या अलीकडली तर 6 6 36 ही 36 ही वर्ग संख्या येते. 42 च्या अलीकडली 36 वर्ग संख्या येते. आता स्टेप 3 याच्यातच आपलं उत्तर येऊन जाते. स्टेप 3, या स्टेप 3 मध्ये या 36 चं वर्गमूळ काढायचं आपल्याला. 36 चं वर्गमूळ. च्या अलीकडली वर्ग संख्या कोणती? 36. मग या आलेली वर्ग संख्याचं काय करायचं, आपण वर्गमूळ काढायचं आणि तोच आपला पाया असतो. 36 चं वर्गमूळ असते 6 6 36 मिळाल्यावर वर्गमूळ येते 6 36 चं. आणि हा झाला या एकविक स्त्रिया त्रिकोणी संख्येचा पाया 6. पाया झाला 6. आपण हे टॅली करून पाहू, पडताळणी करून पाहू. पडताळणी करून पाहू की 6 पाया असलेले त्रिकोणी संख्या 21 येते का? 6 जर पाया असेल, 6 पाया असलेली त्रिकोणी संख्या मग 6 आपलं सूत्र घ्यायचं. मग 6 अधिक 1 भागिले 2 6 या 6 अधिक 1 7 भागिले 2 बेद 1 बे त्रिक 6 हे 3 गुणिले 7 7 त्रिक 21 त्रिकोणी पाया असलेली संख्या. 21 चा पाया 6 म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. अशा प्रकारे आपण काय करू शकतो, त्रिकोणी संख्या काढू शकतो. त्यामुळे त्रिकोणी संख्येवर प्रश्न बरेच परीक्षेत विचारले जातात. त्यामुळे या त्रिकोणी संख्या करून ठेवा.